विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्समध्ये तुमचं स्वागत आहे. 6वं लेक्चर आहे. काय कन्क्लुजन आहे? काय कळालं आत्तापर्यंत आपल्याला? मला तुम्हाला ते विचारायचं आहे. उत्तर मीच देणार आहे. सांगतो मला काय कळालं ते. पुस्तकातले सॉल्व्हड प्रॉब्लेम ॲज इट इज परीक्षेत विचारले जातात. व्हॅल्यू सुद्धा चेंज होत नाहीत. व्हॅल्यू चेंज झाल्या तर त्या उलट्या ईझी कॅल्क्युलेशन कसं होईल अशा व्हॅल्यू येतायत. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे टेक्स्टबुकच पहिला सॉल्व्ह केलं पाहिजे. एक्सरसाइज मधले प्रॉब्लेम केलं पाहिजे. आपल्या फिजिक्स न्यूमेरिकल बॅचमध्ये जे आपण सगळे क्वेशन्स घेतलेत ते रिवाईज केले पाहिजेत. मग कॉन्फिडन्स वाढणार आहे. आणि बोर्डच्या एक्झामला अजून वेळ आहे आणि आत्ताच माझा कॉन्फिडन्स एवढा आहे की विचारूच नका. मी आत्ताच बोर्डचा जरी पेपर दिला तरी 50% पेक्षा जास्त म्हणजे 35-40 मार्काचा अटेम्प्ट करू शकतोय. एवढा कॉन्फिडन्स आलाय. मुलांचा चेहऱ्यावरचा आत्मविश्वास बघतोय मी ऑफलाईनमध्ये आणि तुम्ही माझे व्हिडिओ बघताय ना, तुमचे पण हसरे चेहरे दिसतायत मला. जे आपलं जुनं थंबनेल होतं आठवतंय का? की 35% वरून 100% पर्यंत गेलोय आपण. मग या व्हिडिओमध्ये आता फायनल टच तुम्हाला द्यायचा आहे मला. जास्त मी वेळ घेणारच नाहीये तुमचा. पहिला प्रश्न ओहो! हे आपलं नेहमीचं काम राहिलंच बाळांनो. जवळ-जवळ आजच 280 प्लस मुलांनी जॉइन झालेलं लक्षात केलेलं आहे आणि ही संख्या मला लाखोकडे न्यायची आहे लक्षात घ्या. हो, सगळ्यांपर्यंत पोहोचवायचं आहे मला. मी तुम्हाला सांगू का? 5% मुलांचा रिझल्ट असतो. 95% मुलं त्रासातच आहेत. काय करायचं कळेना झालंय. लाखोची फी भरलेल्या अकॅडमीमध्ये तिथं होत नाहीये. ओके, काय अभ्यास कसा करायचा ते कळत नाहीये. त्या सगळ्यांसाठी मी आहे लक्षात घ्या. मला माहिती आहे, तुम्ही तुमच्या मित्रांबरोबर हे शेअर करणार आहे मला माहिती आहे. आणि एक लक्षात घ्या, आपण एक गोष्ट लक्षात घ्या. एका मुलाचं कॉमेंट होतं, "सर तुम्ही आमची कॉम्पिटिशन वाढवताय." मी तुम्हाला सांगतो, इतरांना मदत ही केलीच पाहिजे. काही टिपिकल मुलं असतात बरं का. मी माझ्या ऑफलाईन मधल्या 2 मुलांचं नाव न घेता सांगतो. घरी अभ्यास करतात आणि इथे येऊन दुसऱ्यांना डिस्टर्ब करतात. मुलं आहेत. मुलींनी केलं मान्य करतो. मुलीचा स्वभाव तसा असतो. प्लीज मुलींनी सगळ्या मुली तशा नसतात बरं का. पण मॅक्सिमम असतात बरं का. पण मुली तशी करतात. त्यामुळे मी तुम्हाला सांगतो, संगत पण चांगल्या चांगल्या मुलांच्यावर पाहिजे आणि आपल्याला अभ्यास करायचा लक्षात घ्या. बरं थांबा, अशा गप्पा मारत राहिलो ना, तर वेळ निघून जाईल. जास्तीत जास्त मुलांपर्यंत पोहोचवायचं आहे. सगळ्यांना आपल्याला पुढे न्यायचं आहे. मुलं घरातलं टेन्शन कमी करायचं आहे. पालक तणावात आहेत. तो सगळा तणाव कमी करायचा आहे आणि सुरुवात करूया आजच्या लेक्चरला. 5च मिनिटात मी सांगणार आहे. तुम्हाला ते फॉलो करायचं आहे. 4 मार्काचा प्रश्न आहे आणि काय विचारलंय? अँगल ऑफ कॉन्टॅक्ट आणि त्याच्या प्रॉपर्टीज. मी तुम्हाला शिकवलंय, की अँगल ऑफ कॉन्टॅक्ट नक्की तो अँगल कशामध्ये आहे? टॅन्जंट आणि सरफेस ऑफ द सॉलिड मोजायचा आहे कुठून? इनसाइड द लिक्विड एवढंच लिहायचंय. झालंय आपण न्यूमेरिकल सीरीजमध्ये केलंय आपण. न्यूमेरिकल सीरीज नाही, ते आपल्या ह्याच्यामध्ये फिजिक्सचे जे आपण सलग 6 व्हिडिओ दिले ना 35 टू 100% त्या सीरीजमध्ये. बरं इथं दुसरा प्रश्न कुठला आहे? फाइंड द डिफरन्स ऑफ प्रेशर. डिफरन्स ऑफ प्रेशर मला सेकंदात तुमचं उत्तर पाहिजे लॅपलास लॉ. आणि सेकंदात मला पाहिजे फॉर्म्युला की पी-आय मायनस पी-नॉट इक्वल्स टू हाऊ मच? ओके, किती? 2T अपॉन आर का 4T अपॉन आर? अरे दिलंय काय त्यांनी? दिलंय ड्रॉप दिलंय म्हणजे 2T अपॉन आर. जर बबल दिला असता तर 4T अपॉन आर. बबलला 2 सरफेस पण सोप बबल. जर तुम्हाला लिक्विडमध्ये हे लिक्विड आहे समजा आणि त्याच्यात बबल असेल तर तिथं मात्र 2T अपॉन आर घ्यायला लागतं. बबल दिलाय शब्द. अरे पण ह्याच्या 6 बाजूला सगळं लिक्विड आहे. मग आत एकच सरफेस आहे. मग 2Tच घ्यावं लागेल. 4T घेऊन चालणार नाही. सोडवून देणार नाहीये. सरफेस टेन्शन दिलेलं आहे. म्हणजे टी दिलेलं आहे. अजून काय दिलंय? रेडियस दिलेली आहे. म्हणजे आर दिलेलं आहे. विचारलंय काय? डिफरन्स ऑफ प्रेशर म्हणजे ही एल-एच-एस विचारले. देतो सोडवून. टीची व्हॅल्यू पुट करूया. 73 इंटू 10⁻³ एस-आय युनिट आहे. बरं रेडियस किती दिले? 2 मिलीमीटर. अरे मिलीमीटर म्हणजे 10⁻³ मीटर. 2 ला 2 कॅन्सल, -3 ला -3 कॅन्सल. आन्सर आलं 73 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. प्रेशरचं युनिट दिलं पाहिजे ना आपल्याला. काय अवघड आहे सांगा. तर तुम्ही एक काम करायचं, की आपल्या प्लेलिस्टमधून लॉज इन फिजिक्सची प्लेलिस्ट शोधायची. ओके. आणि त्याच्यामध्ये लॅपलास लॉ मी विथ न्यूमेरिकल घेतलंय. पुस्तकातलं सॉल्व्ड प्रॉब्लेम घेतलाय. पण त्याच्यामध्ये आय थिंक प्रेशर डिफरन्स दिलाय, आर दिलाय आणि टेन्शन विचारलंय किंवा प्रेशर डिफरन्स दिलाय, टेन्शन दिलंय आणि आर विचारलंय. फक्त क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचंय. आर नाही मला असं आठवतंय डायमीटर विचारले. काय? सोप्पं आहे लक्षात घ्या. अरे 4 मार्क. डन लक्षात घ्या. मग आता असा प्रश्न येऊ शकतो तुमच्या पेपरमध्ये डिफाइन कॅपिलॅरिटी, गिव्ह ॲप्लिकेशन. ओके आणि कॅपिलॅरिटीच्या हाईटचा फॉर्म्युला म्हणजे इथे टी लिहितोय मी RH rho g अपॉन 2 cos थीटा. तुम्ही माझं एकही लेक्चर चुकवायचं नाही.
ह्याच्यावरचं एक न्यूमेरिकल घेतलंय, की ज्यात सेम लिक्विड म्हणलं की RH इक्वल्स टू कॉन्स्टंट येतं. मग R1H1 इक्वल्स टू R2H2 फॉर्म्युला. बरं जाऊ दे. व्हिडिओ मला लांबवायचा नाहीये. ऑलरेडी मी 5 मिनिटात संपवायचं होतं मला, कारण तुम्हाला अभ्यास करायचा आहे, फायनल रिव्हिजन करायचं लक्षात घ्या. बरं हे काय प्रकार आहे? एनर्जी रेडिएटेड इन अ हाल्फ मिनिट बाय ओके. Energy radiated per unit time, per unit area is directly proportional to 4 power of absolute temperature. सोडवून देणार नाही. लॉ कोणता ते तुम्ही सांगा मला. त्यातलं एनर्जी रेडिएटेड विचारलंय. ए म्हणजे कोण आहे? एरिया दिलाय. टी म्हणजे टाइम. हाफ अ मिनिट म्हणलंय दिलंय. कॅपिटल टी म्हणजे ऍब्सोल्यूट टेम्परेचर जे 400 केल्विन आहे. सगळ्या व्हॅल्यू आहेत. पण थांबा ना, इथं कॉन्स्टंट कोण घ्यायचा आहे? स्टीफन्स कॉन्स्टंट बरोबर आहे. आणि मी तुम्हाला सांगतो, तो दिलंय. सांगतो आता माझं ऐकायचं. तुम्ही फिजिक्सचा बोर्डचा पेपर बघायचा. न्यूमेरिकलच्या खाली कॉन्स्टंट देत नाहीयेत ते लक्षात घ्या. फ्रंट पेजवर कॉन्स्टंट सगळे दिलेले असतात आणि हा जो सिग्मा जो कॉन्स्टंट आहे ना, त्याची व्हॅल्यू तिथं भेटेल तुम्हाला लक्षात घ्या सुरुवातीला. मग आता हा जो आहे तो सुद्धा प्रश्न किती मार्काला आलाय? 3 मार्काला. किती सोपा आहे. तुम्हाला सांगतो एनर्जी म्हणजे क्यू विचारलंय. एरिया जो 200 दिलाय ना त्याला मीटर स्क्वेअर मध्ये कन्व्हर्ट करा. म्हणजे ए ची व्हॅल्यू 200 सेंटीमीटरचा मीटर स्क्वेअर करताना 10⁻⁻⁴. हाफ अ मिनिट म्हणजे 30 सेकंद याची व्हॅल्यू. कॅपिटल टी ची व्हॅल्यू यात 273 ऍड करा. 400 होईल केल्विन. त्याला रेस टू 4 करायचं आहे. म्हणजे 400 म्हणजे 4 इंटू 10⁻² करा. रेस टू 4 करायला गेल्यावर 10⁻8 होतील. आणि स्टीफन्स कॉन्स्टंट मध्ये काहीतरी 10⁻−8 येते. प्लस 8 ला -8 ते कॅन्सल होईल. करायचे तुम्ही. आणि ह्याच्यासाठी काय करणार? अरे, जरी समजा तुम्ही आता ऐका माझं. समजा स्टीफन बोल्ट्झमन लॉ तुम्ही केला नाहीये. काढा की ती आपली प्लेलिस्ट विथ न्यूमेरिकल पुस्तकातले सगळे न्यूमेरिकल सॉल्व्ह करून दिलेत. विथ कॅल्क्युलेशन सगळे. फ्री लेक्चर आहे तुम्हाला लक्षात घ्या. ते बघायचं आहे. मग झाले? आता हे 2 मार्क. हे बी झालेलंच आहे आपलं मोमेंट ऑफ इनर्शिया. रिंग, डिस्क, रॉड, स्फिअर, हॉलो स्फिअर सगळं आपण घेतलंय. काय दिलंय इथं? कुठला ऑब्जेक्ट आहे? डिस्क आहे. रेडियस दिले 10 सेंटीमीटर म्हणजे मीटरमध्ये करा 0.1 मीटर. मोमेंट ऑफ इनर्शिया दिलेलं आहे. ओके. नाही, सरफेस डेन्सिटी दिले. मास पर युनिट एरिया दिलाय बरं का लक्षात घ्या. बघा ना, युनिटवरून बघा ना, किलोग्रॅम पर मीटर स्क्वेअर. मग त्याच्यानुसार तुम्हाला सोडवावं लागेल. पण या व्हिडिओ लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगतो विचारलंय काय मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एन ॲक्सिस पासिंग थ्रू सेंटर परपेंडिक्युलर टू द डिस्क विचारलंय. म्हणजे तुम्हाला विचारलंय mr² 2 हे विचारलंय mr² 2 ट्राय करा. नाही येत आमच्या WhatsApp ग्रुप तुमचे आहेत, कॉन्टॅक्ट कराच लक्षात घ्या. तर एवढे प्रश्न त्या पेपर मधले मी घेतलेत. मी काउंट करत बसत नाहीये. जवळ-जवळ 25 प्लस मार्क आहेत. मगाचे 10 मार्क 30-35 मार्काचं तुम्ही अटेम्प्ट करताय. परफेक्टली ब्लॅक बॉडी. व्हॉट इस विचारले? डायग्राम पण विचारतील. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोशन सगळे लॉ करायचे आहेत. लॉ ऑफ रिफ्लेक्शन डायग्राम आली पाहिजे. झेरॉथ लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स, गायरोमॅग्नेटिकची रेशो डेफिनेशन, इमिसिव्ह पॉवरची डेफिनेशन, कोएफिशियंट ऑफ इमिशन, कॅपिलॅरिटीची डेफिनेशन. नुसतं डेफिनेशन 10 ते 15 मार्काला डेफिनेशन. 10 मार्काला लॉ येतायत लक्षात घ्या आणि हे न्यूमेरिकल पुस्तकातले ॲज इट इज म्हणूया आपण. तर मग कुठली काळजी करताय? काळजी करायचीच नाहीये. तुम्हाला टॉपर बनायचंय लक्षात घ्या. व्हिडिओ झाले की फायनल रिव्हिजन करूनच तुम्ही झोपायचंय लक्षात घ्या. तुमच्या सगळ्या डेफिनेशन, सगळे डिस्टिंग्विश, सगळे लॉ म्हणूया आपण आणि ह्या सगळ्याची रिव्हिजन करून तुम्ही झोपणार आहे आणि पहाटे उठून दुसऱ्या रिव्हिजनला स्टार्ट करणार तुम्ही लक्षात घ्या. ऑल द बेस्ट.